खरंच जुनी माणसं चांगली होती महाराज आपल्यापेक्षा. ते उपकारही करायची आणि देवालाही मानायची. कशात देवाला मानायची? मी सकाळी बोललो, इतका सुज्ञ समाज होता. ही टोपीवाली लोक जितकी भावनिक आहे, जितकी यांच्या अंतःकरणात दया आहे, या म्हाताऱ्या महिलांच्या अंतःकरणात जितकी दया आहे तितके दयाळू आपण राहिलेलो नाही. तो या कालाचा प्रभाव आहे आपल्यावर. दया नाही आपल्या अंतःकरणात. हनुमानरायाच्या मारुतीरायाच्या मंदिरात पूर्वी माणसं ज्वारी तयार झाली की 2-4 वाकड्या दांडाची कंस त्या मंदिरात आणून खोसायची. असायची की नाही? कशा करता? काय त्या वाकड्या दांड्याच्या कंसाच्या आमच्या बापाला काम नव्हतं, पण आमच्या आजोबाला कळायचं हात पुरत नव्हता तरी उभं राहायला काहीतरी घेऊन आमचा आजा ते वाकड्या दांड्याचे कंस तिथं अडकून द्यायचा. पण उन्हाळा चालू झाला की त्या कंसांची किंमत करायची. ज्या वेळेला पक्षी थकून जायचे, वनवन भटकायचे पाणी मिळवायला, त्यांना अन्न मिळत नव्हतं, त्यावेळेला प्रत्येक मारुतीरायाच्या मंदिरात, पांडुरंगाच्या मंदिरात त्या पक्ष्यांनी किलबिलाट करावा. एक एक दाना आमच्या आजोबांनी टांगलेल्या त्या वाकड्या दांडाच्या कंसांमधला खायचा. ज्या वेळेला त्या पाखराच्या चोचीत तो ज्वारीचा दाना जायचा त्यावेळेला आमच्या आजोबाला पांडुरंगाच्या पोटात ज्वारी गेली इतकं समाधान वाटायचं. इतका आमचा आजोबा दयाळू होता, इतकं प्रेम होतं त्याच्या अंतःकरणात.